नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. धोंड्याचा महिना संपण्या अगोदर ही गोष्ट नक्की करा. अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस फार महत्त्वाचे असणार आहे बरं का. म्हणजे संपूर्ण अधिक महिना सुद्धा ज्यांना काही करायला जमले नसेल, अगदी ती लोक सुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांनी अनेक व्रत वैकल्य संकल्प या अधिक महिन्यामध्ये केले आहेत, ते लोक सुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. पण का हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहेत आणि कसा लाभ घ्यायचा, नक्की काय करायचं, चला जाणून घेऊया. सनातन धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. सगळ्यांना माहिती आहे, हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. पद्मपुराण, स्कंदपुराण, नारद पुराण या सगळ्यांमध्ये अधिक मासाचे महत्त्व वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि या महिन्यात केलेले जप, ध्यान, व्रत, पारायण, भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टींचे पुण्य अनेक पटीने मिळत असतं. हे आता तुम्हाला माहितीच असेल. पण जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसांचे महत्त्व. कोणत्याही पवित्र कालखंडाचा शेवट जो भाग असतो तो अधिक फलदायी आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात संपूर्ण अधिक मासाचे वर्णन करण्यात आलेले भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टींचे पुण्य अधिक पटीने मिळत असते. तुम्हाला माहिती झालं असेल. पण जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे जसं की नवरात्रीचा 9वा दिवस असेल, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे शेवटचे दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अधिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि वाण या 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आणि म्हणून हिंदू धर्मग्रंथानुसार या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. जर तुम्ही आतापर्यंत अजूनही स्नान केले नसेल तर सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे. तर हे अमावस्या अत्यंत पवित्र आणि प्रभावी आहे. तर या दिवशी तरी आवर्जून तुम्ही पवित्र नदीमध्ये कुठेही जाऊन स्नान नक्की करा. तसेच यथाशक्ती दान सुद्धा या दिवशी करावे. एवढेच नाही तर अधिक महिन्यामध्ये वाण सुद्धा दिला जातो. आता हा वाण कोणाला दिला जातो तर लेक जावयाला वाण दिला जातो. त्याचबरोबर आपल्या कुलदेवताला सुद्धा वाण दिला जातो. 33 कोटी देवी देवतांना वाण दिला जातो. तसेच गायीला सुद्धा या अधिक महिन्यामध्ये वाण दिला जातो. कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. आणि जेव्हा आपण अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांचा एवढंच नाही तर अनेक पुण्याची प्राप्ती देखील आपल्याला होते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये गायीला वाण देण्याचे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. आणि म्हणून अधिक महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत स्नान, दान आणि वाण नक्की या 5 दिवसामध्ये कुठल्याही एका दिवशी केल्याने संपूर्ण महिनाभर दान केल्याचं, स्नान केल्याचं आणि वाण दिल्याचं पुण्य प्राप्त होतं. आता या अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहे तर 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून आणि 15 जून. म्हणजेच 11 ते 15 हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुम्हाला काहीतरी साधना, उपासना किंवा पारायण करण्याचा आहे. ते काय करायचे ते आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलंच आहे. पण या 5 दिवसाचं काय महत्त्व आहे ते आधी समजून घ्या. बघा, वेळ नसेल तरी वेळ काढून या सेवा नक्की करा. कारण या सेवा तुम्ही 3 वर्षानंतर परत करण्याचा योग हा येणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर 11 तारखेला आहे अधिक महिन्यातील दुसरी एकादशी. लक्षात घ्या, एक व्हिडिओ आपण याआधी सुद्धा बनवला होता अधिक महिन्यातल्या एकादशीचे महात्म्य सांगणारा. पूर्ण महिनाभर ज्यांना काही करायला जमत नाही तर त्यांनी अधिक महिन्यात एकादशी सोडू नये. अधिक महिन्यातल्या एकादशी दिवशी काहीतरी साधना, उपासना, उपवास करावा. कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशी सुद्धा विष्णूंना समर्पित असलेली तिथी आहे आणि त्यामुळे या तिथीचं महात्म्य खूप मोठं आहे. आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. आणि म्हणून जर पूर्ण अधिक महिना काही करायला नाही जमलं तरी अधिक महिन्यातील एकादशी सोडू नये. या दिवशी उपवास करावा. उपवास करायला जमत नसेल तर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करणे किंवा विष्णू सहस्रनाम असेल, हरिपाठ असेल, या प्रकारची स्तोत्र म्हणणे हे एकादशीला नक्की करावं. तर या संदर्भातील माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलीच आहे आणि त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत सांगत नाही. आता बघा, त्यानंतरची दुसरी तारीख आहे ती आहे 12 जून. आता या तारखेला प्रदोष आहे. संपूर्ण अधिक मासात भगवान श्रीहरी विष्णूंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच भगवान शिवशंकरांना सुद्धा हा महिना समर्पित आहे. तर बघा, या अधिक मासातील प्रदोष दिवशी शिवलिंगावरती फक्त एक शुद्ध लोटा जल अर्पण करून, एक बेलपत्र, त्याच्यावरती अखंड 108 तांदूळ अर्पण करून शिवलिंगावरती अर्पण करावे. तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाणे जर जमत नसेल तर बघा, जवळपास छोटंसं झाड असेल, मोठं झाड असेल तर तिथे पार्थिव शिवलिंग बनवावे आणि त्या शिवलिंगा
वरती म्हणजे त्या पार्थिव शिवलिंगावरती मनोभावे पूजा करावी आणि त्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर म्हणजे तिथे एक दिवा प्रज्वलित करावा आणि हे अर्पण करून झाल्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर ते पार्थिव शिवलिंग विसर्जित करावे. म्हणजे 1 लोटा जल अर्पण करून ते पाणी मिश्रित जल त्या झाडाला अर्पण करावे आणि हा सुद्धा म्हणजे अधिक मासातला हा प्रदेश सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विशेष असा दिवस आहे. तर या दिवशी सुद्धा शक्य होईल तेवढ्या तुम्ही उपासना नामस्मरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. त्यानंतर येते 13 तारीख मासिक शिवरात्र आहे. हाही अधिक मासातील अत्यंत पवित्र आणि पुण्यमय दिवस आहे. जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागत असेल, संतती प्राप्त होत नसेल, कर्जाचे डोंगर वाढत जात असेल, तर बघा यासाठी सुद्धा आपल्याला या दिवशी शिवलिंगावरती प्रभावी असे उपाय करायचे आहेत. तर हे उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत. आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवून तुम्हाला हे उपाय करायला सांगत नाही. तर शिवरात्रीच्या दिवशी शिवालयात जाऊन शिवलिंगाला बेलपत्र, भांग, धतुरा आणि पांढरे फूल अर्पण करावे. तसेच बघा या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. त्याचप्रमाणे बघा या शिवरात्री म्हणजे ह्या अधिक महिन्याच्या मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात आणि इच्छा देखील पूर्ण होतात. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी शिवलिंगाला कच्च्या दुधाने व गंगाजलाने अभिषेक करावा. 21 बेलपत्रावरती चंदनाने ओम नमः शिवाय लिहून अर्पण करावे आणि गरिबांना आवश्यक या दिवशी दान करावे. तसेच बघा या शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि दही मिसळून अभिषेक करावा. याने देखील आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तसेच कर्जमुक्तीसाठी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावरती मुठभर अखंड तांदूळ अर्पण करावे आणि काही तांदूळ गरजू लोकांना देखील या दिवशी दान करावे. त्यानंतर 14 तारखेला हे दर अमावस्या सुरू होणार आहे. तर बघा 14 तारखेला सुद्धा दर अमावस्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी मुख्य दरवाजामध्ये शुद्ध तुपाचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे. त्याचप्रमाणे एक महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करायचा आहे. 14 आणि 15 तारखेला 2 अमावस्या आहे. 14 तारखेला पितरांसाठी संध्याकाळी दही आणि भात आपल्याला छोट्याशा वाटीमध्ये, जिथे तुम्ही कुठे भांडी वगैरे घासता किंवा दक्षिण दिशा असेल तर तिथे आपल्याला हा दही भात ठेवायचा आहे. आणि अधिक महिन्यामध्ये हे उपाय करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यानंतर ती जी वाटी आहे तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला त्यातला जो भात आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला कुठेही निर्जल ठिकाणी तो टाकून द्यायचा आहे आणि तिथे असणारे जे पशुपक्षी आहेत ते खाऊन जातील आणि त्याचं पुण्य देखील आपल्याला लाभेल. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी कर्त्या पुरुषांनी जेवण करताना पहिला घास बाजूला काढून मग जेवायला सुरुवात करावी. तसेच जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुवू नये आणि जो घास काढलेला भात आहे तर तो एका झाडाखाली तो अर्पण करावा. तेथे असणाऱ्या मुंग्या किंवा जे काही किडे पशुपक्षी असतील ते खाऊन जातील. त्यामुळे एक प्रकारची तुम्हाला पुण्याची प्राप्त होईल आणि तुमच्या पितरांना देखील सद्गती प्राप्त होईल. त्यानंतर 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे. बघा सोमवती अमावस्या, सोमवारची अष्टमी आणि सोमवारचा प्रदोष आणि सोमवारची सोमवती अमावस्या या 3 तिथींना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता ही तर अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या पवित्र अशा अमावस्या आहे. तर बघा या संपूर्ण अधिक महिन्यात जर तुम्हाला स्नान आणि दान करायला जमत नसेल तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी आवश्यक जवळपास कुठे पवित्र मंदिर असेल किंवा पवित्र ठिकाणी जाऊन स्नान आवर्जून करावे आणि एक शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची मनोभावे या दिवशी पूजा करावी. या अमावस्येच्या दिवशी आवर्जून 7 प्रकारच्या झाडांची पाने घ्या. त्या शिवलिंगावरती ती पाने अर्पण करावी आणि श्री शिवाय नमस्तुत्यम या मंत्राचा 21 वेळा जप करावा. तिथेच एक दिवा प्रज्वलित करून त्यानंतर तो दिवा नदीमध्ये प्रवाहित करावा आणि त्यानंतर पाठीमागे परत येऊन ते शिवलिंग अलगद उचलावे आणि तेही नदीमध्ये प्रवाहित करावे. या सोमवती अमावस्येला हा उपाय करण्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईलच, परंतु तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. नक्की अनुभव घ्या आणि बघा मैत्रिणींनो, तुम्ही 33 धोंडे बनवणार असाल आणि बनवलेले असतील तर 33 धोंडे अर्पण करा, परंतु हे धोंडे तळलेले नसावेत, वापरून घेतलेले असावे आणि हा नेहमी अतिशय महत्त्वाचा आहे. सोमवती अमावस्येला आवर्जून एवढे तरी करा आणि नदीला 5 फुले आणि 5 दिवे या दिवशी आवश्यक दान करायचे आहे. प्रत्येक अमावस्येला आपले पितर नदी, विहीर आणि तलाव या ठिकाणी संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येतात. तुम्हाला कुठलीही गोष्ट उपाय करायला, सेवा करायला जमत नसेल तर फक्त 5 फुले आणि 5 दिवे प्रवाहित नदीजवळ, तलावाजवळ, विहिरीजवळ अर्पण करायचे. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होऊन पितरांना सद्गती देखील मिळते. पितृदोष दूर होतात, सर्व समस्यावर निवारण होते आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती हेच 5 दिवसाचे महत्त्वाचे आहेत.
बघा, आता या 5 दिवसांमध्ये नक्की काय करायचे ते देखील बघूया. तर या काळात केलेले नामस्मरण हे मनाला स्थैर्य देते. शक्य होईल तेवढे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करावा. एक माळ जरी नामस्मरण केले तरी अतिउत्तम. या काळात भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण करा. त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणा, नाहीतर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. या 5 दिवसांमध्ये करायला तुम्हाला शक्य झालं तरी सुद्धा अतिउत्तम. त्याचबरोबर या 5 दिवसांमध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण म्हणता येत नसेल तर श्रवण करा. निदान रोज सकाळी उठल्या उठल्या तरी विष्णू सहस्रनाम मोबाईलवरती ऐका, भगवद्गीतेचं वाचन करा किंवा कमीत कमी ऐका. तुळशीला मनापासून पाणी अर्पण करा. तुळशी मातेची पूजा करा. अन्नदान, गरजूंना मदत. संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा देवाजवळ लावणं, तुळशीजवळ लावणं. त्याचबरोबर राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करणे. या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत असं काही नाही. यातली कुठली गोष्ट जरी तुम्हाला जमली तरी शेवटच्या 5 दिवसांमध्ये ती नक्की करावी. तसेच अधिक महिन्याचं महात्म्य राहिलं असेल तुमचं ऐकायचं किंवा अधिक महिन्याची कथा ऐकायची राहिली असेल तर ती सुद्धा तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता. आणि बघा, आपल्या चॅनलवरती रोज एक अध्याय या अधिक मासाचा टाकला जातो. तो अपलोड देखील होत असतो रोज, तर तुम्ही तो नक्की पाहू शकता. बघा, 11 जून ते 15 जून हे अधिक महिन्याचे शेवटचे काही दिवस. या दिवसात मोठी विधी करण्याची आवश्यकता नाही, परंतु श्रद्धेने भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण, प्रार्थना, शक्य तितके सत्कर्म केल्यास अधिक मासात आध्यात्मिक लाभ घेता येतो. धर्मग्रंथानुसार भक्तिभावाने केलेले लहानसे पुण्यकर्म सुद्धा या काळात विशेष फलदायी मानले जातात. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.